जय हरी शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता करून घ्यायचा आहे, रस्त्याची अडचण असन, पानंद रस्ता असन, कोणी तो रस्ता अडवीत असन, तर त्यांच्यासाठी हा खास महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण राज्य सरकारनं 14/12/2025 रोजी एक शासन निर्णय काढला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये या शेत रस्त्यांची अंमलबजावणी करण्याची एक कार्यपद्धती निश्चित केली होती आणि त्यामध्ये कालांतराने थोडेफार पुन्हा काही बदल झालेत. मात्र आज जो शासन निर्णय आलेला आहे, ज्या शेतकऱ्यांना हा शेतरस्ता करून घ्यायचा आहे त्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय निधीची तरतूद करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण रस्ता ही काळाची गरज आहे. रस्ता असल्याशिवाय आपल्याला उत्कृष्ट शेती करता येत नाही. आता यामध्ये एक पुन्हा महत्त्वाची गोष्ट आहे, काही शेतकऱ्याला वाटतं आपल्या शेतामधून रस्ता जातो का काय, म्हणून ते शेतकरी रस्ता अडवीत असतात आणि त्यांची अडचण सोडवण्यासाठी आपल्याकडे एक खास उपाय आहे. जर असे शेतकरी असतील तर त्यांनी नक्कीच कमेंट करावं. आपण तो उपायसुद्धा त्यांना सोप्या पद्धतीनं सांगणार आहोत, जेणेकरून त्या शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान व्हायला नाही पाहिजे. तर चला, जो आजचा शासन निर्णय आहे तो अगोदर समजून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय असा आहे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेकरिता विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशासकीय मान्यता देण्याकरिता निधीची मर्यादा निश्चित करण्याबाबत हा शासन निर्णय 23 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. आता तुम्हाला थोडक्यात मी शासन निर्णय सांगतो की मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसाठीचे दिनांक 30/5/2026 रोजीचे शासनपत्र रद्द करण्यात येत आहे. आता या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशासकीय मान्यता द्यावयाच्या निधीच्या मर्यादेच्या सुधारित यादीस प्रपत्र अ, ब व क शासन मान्यता देण्यात येत आहे. उर्वरित विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघातील प्रशासकीय मान्यतेकरिता द्यावयाच्या निधीच्या मर्यादेबाबत यथावकाश कळविण्यात येईल. या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर पुढील प्रमाणे कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. आता यामध्ये काय कार्यवाही होणार, तर मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेकरिता या शासन निर्णयासोबत जोडलेल्या यादीप्रमाणे प्रपत्र अ, ब व क ते सुद्धा आपण बघूया. विधानसभा क्षेत्रनिहाय निधीच्या मर्यादेत द्यावयाच्या रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करावी. दुसरा आहे, या योजनेच्या संनियंत्रणासाठी स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. निश्चित केलेल्या सर्व शेत पानंद रस्त्यांना तात्काळ विशिष्ट क्रमांक देणे म्हणजे युनिक नंबर व प्रोजेक्ट ID निर्माण करण्याची कार्यवाही करावी. तसेच प्रोजेक्ट ID निर्माण केलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे व कार्यादेश देण्याची कार्यवाही करावी. संबंधित कंत्राटदारामार्फत शेत पानंद रस्त्याचे 50% काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्यानंतरच सदर कामाकरिता निधीची मागणी शासनाकडे नोंदवावी. 5वा आहे, शेत पानंद रस्त्याचे 100% काम पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यातील सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने कामाचे अधिकृत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे वर्क कंप्लेशन सर्टिफिकेट तात्काळ शासनास सादर करावे. आता ते जे काही प्रपत्र आहेत तर ते थोडक्यात आपण बघूया. तर ते बघा, हे असं विधानसभा क्षेत्रनिहाय प्रपत्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी ही प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय यामध्ये नंदुरबार, आता सर्व काही मी वाचत बसत नाही, पण हे 7.5 कोटी 7.5 कोटी 7.5 कोटी अशी ही मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास बघा मित्रांनो, हे 70 जास्त आहेत, 90 विधानसभामध्ये ही मान्यता देण्यात येत आहे. आता आपण सविस्तर हे शासन निर्णय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्यावर वाचून घ्या. आता काही मतदारसंघ असे आहेत की तिथं 18.82 कोटी आहे, कुठं 5 कोटी आहे, अशी कमी जास्तसुद्धा आहे. तर ती सविस्तर माहिती तुम्ही या शासन निर्णयामध्ये बघून घ्या. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. मात्र शेत रस्ते करायचे असतील तर आपल्याला या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.